वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। योगी आदित्यनाथ यांची सभा ऐतिहासिक करूया, सुरेश हळवणकर। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 1 मे रोजी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ जाहीर प्रचार सभा घेण्यास इचलकरंजी येथे येणार आहेत। त्यांच्या जय्यत तयारीसाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी आढावा बैठक घेतली। या बैठकीस महायुतीमधील घटक पक्षांनी उपस्थिती लावली। महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ हे बुधवार 1 मे रोजी सायंकाळी 5 वाजता थोरात चौकात सभा घेणार आहेत। या सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहावेत यासाठी सुरेश हळवणकर यांनी भाजपाबरोबरच महायुतीमधील सर्व घटक पक्षांची बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या। सर्व गावातील लोक मोठ्या प्रमाणात कसे उपस्थित राहतील या संदर्भात मार्गदर्शन केले। योगी आदित्यनाथ यांची सभा ऐतिहासिक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला। या बैठकीस भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष पैलवान अमृत भोसले, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल चोपडे, दलित मित्र अशोकराव माने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष रवी गोंदकर, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष अनिल डाळ्या, भाऊसो आवळे, जयेश बुगड, शहाजी भोसले, प्रसाद खोबरे, किसन शिंदे, ऋषभ जैन, राजेश रजपुते, बाळकृष्ण तोतला, मनोज साळुंके, रवी रजपुते, रवी लोहार, जहांगीर पटेकरी, दीपक पाटील, जयकुमार काडापा, मारुती पाथरवट, नीता भोसले, जागुताई लोंढे आदींसह शिरोळ, हातकणंगले व इचलकरंजी मंडलमधील पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।